छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बदनामीकारक वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरटकरचा मुक्काम सध्या कळंबा कारागृहात आहे। प्रशांत कोरटकरची रवानगी 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे। प्रशांत कोरटकरनं जामिनासाठी अर्ज केलाय। कोरटकरच्या अर्जावर 1 एप्रिलला सुनावणी होणार आहे। तोपर्यंत तरी कोरटकरला कळंबा कारागृहातच राहावं लागणार आहे। कोठडीत कोरटकरसाठी सुरक्षेची मागणी करण्यात आली आहे। प्रशांत कोरटकरला कारागृहात स्वतंत्र आणि सुरक्षित कोठडी मिळावी असं त्याच्या वकिलांनी म्हटलं। न्यायालय परिसरात कोरटकरवर 2 वेळा हल्ल्याचा प्रयत्न झाला असं वकील सौरभ घाग यांनी सांगितलं। कोरटकरवरील हल्ल्याचा संदर्भ देत वकील सौरभ घाग यांच्याकडून सुरक्षेची मागणी करण्यात आली आहे। घाग यांची विनंती मान्य करत न्यायालयाच्या पोलीस आणि कारागृह प्रशासनाला त्या संदर्भात सूचना आहेत।